नमस्कार. मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मी नोव्हेंबर 2024ला 10 नोव्हेंबरला मी पायी परत परिक्रमेला निघाले आणि पुढे तुम्हाला सांगेनच का माझी ती परिक्रमा पुरी झाली. तर त्यावेळेला मी माझं फेसबुकवर लिहायची. त्याला माझं यूट्यूब चॅनल नव्हतं, तर माझ्या आठवणी मी त्याच्यामध्ये लिहिल्या, त्या मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर मी त्याच्यासाठी जाण्यासाठी काय पहिल्यांदा पूर्व परिक्रमा करताना पूर्वतयारी काय केली होती त्याच्याबद्दल पहिलं सांगते. नक्की आठवत नाही, परंतु माझ्या वाचनात वामन बापट गुरुजी यांचे नर्मदा परिक्रमा हे पुस्तक आले. त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये त्यांनी 40 दिवस वाहनाने जवळपास 300 भक्तांनी नर्मदा परिक्रमा केल्याचे वर्णन होते. तेव्हापासून मला नर्मदा परिक्रमा करायची इच्छा झाली होती. पण मी नोकरी करत होते, घरात वयस्कर सासूबाई, वयात येणारी मुलगी, सलग इतकी मोठी रजा मिळणं अशक्य. या सगळ्यामध्ये एवढा मोठा काळ गेला, काळ मी घरापासून लांब राहू शकले नसते. नंतर सोशल मीडियाच्या काळात प्रतिभाताई चितळे त्यांनी नर्मदा परिक्रमा चालून केल्याचे वर्णन ऐकले. मधील काळात 2010मध्ये मी स्वतः कॅन्सरने ग्रस्त झाल्याने औषधोपचार, ऑपरेशन, केमोथेरपी यामध्ये नर्मदा परिक्रमा मी पूर्णपणे विसरून गेले. प्रतिभाताईंची वर्णन ऐकून आणि माझी तब्येत सुधारल्यावर मलाही चालून नर्मदा परिक्रमा करावी असे सतत मनात येई. मी 2020मध्ये निवृत्त झाले की नर्मदा परिक्रमेला जाऊ असे मी माझ्या पतीला म्हणाले होते, पण मैयाचे बोलावणे नसेल. तो काळ कोरोनाचा होता, त्यामुळे काही आमचं नर्मदा परिक्रमा जाणं जमलं नाही. त्यानंतरही पुढील वर्षी जाऊ, काय घाई आहे असे म्हणत 3 वर्ष गेली. यावर्षी मात्र म्हणजे हे मी 2014चं माझं मनोगत लिहिते. यावर्षी मात्र नर्मदा परिक्रमा नक्की करायची असं माझ्या मनात सतत येऊ लागले आणि ह्या वर्षी ते तयार नव्हते. मी तर जणू हट्ट्यानेच पेटले होते. त्यात मला कळले की फक्त 20% भक्तच चालून परिक्रमा पूर्ण करतात. 80% हळूहळू कळतात. थकल्याने, शारीरिक समस्येमुळे किंवा घरातील प्रापंचिक सांसारिक समस्येने अर्धवट परिक्रमा राहते. जेवढे वय वाढत जाते तेवढे चालून परिक्रमा पूर्ण करणे फार कठीण होते. म्हणून मी निश्चय केला की आता वय वाढले तर ही परिक्रमा करण्याचा विचारच सोडावा लागेल. म्हणून मी एकटीचे इंदोरचे तिकीट बुक केले. तिकीट बुक झाल्यानंतर जवळजवळ आठवडाभर माझ्या पतीने माझ्याशी बोलणे सोडले. याआधी मी कधीच एकटीने प्रवास केला नाही. त्यांना सोडून कधीच जास्त दिवस राहिले नाही. त्यांच्या मर्जीशिवाय कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे एवढा मोठा निर्णय, तेही कमीत कमी 4-5 महिने वेगळे राहण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही. तेही सतत चालत, कोणत्याही सुविधा नसताना नाहीत अशा परिक्रमेला. आपण देवदर्शन करू, पूजा अर्चा करू, एवढे कष्ट करून लोन घ्यायचं, घर घ्यायचा, सुविधा करून घ्यायच्या आणि सर्व सोडून सुखाचा जीव दुःखात कष्टात का घालतेस, आपण अन्नदान करू, असं बरंच काय ते मला सुचवत राहिले. खरं सांगू, माझ्यापेक्षा ते जास्त आध्यात्मिक आणि देवभोळे. त्या मानाने मी चालसे या वृत्तीची. निवृत्त झाल्यावर ते रोज सतत गुरुचरित्र, दुर्गा सप्तस्तुती याचे पारायण करतात, रामरक्षा स्तोत्र वाचतात, सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवाबत्ती तेच करतात. ह्या नर्मदा परिक्रमेच्या विचाराने मला त्यांनी सांगितलेले काही पटत नव्हते. ते म्हणाले, ह्या वर्षी इमारतीचे काम चालू आहे, पुढील वर्षी आपण वाहनाने नर्मदा परिक्रमा करूया. मी म्हणाले, पुढील वर्षी वाहनाने करूया, पण यावर्षी मी चालत जाते. इथे मात्र मला माझ्या मुलीची मदत मिळाली. मुलीने बाबांना समजले, आई काही देशाबाहेर किंवा अज्ञात स्थळी जात नाही, भारतातच आहे. नर्मदा परिक्रमा सर्व ज्ञात आहे. आईला हिंदी मराठी व्यवस्थित येते, तिचा बोलका स्वभाव आहे, तिचा चालण्याचा सराव चांगला आहे. हो, नाही जमले तर तिला पूर्ण परिक्रमा करायला तर ती परत येईल अर्ध्या परिक्रमेतून. माझ्याकडूनही तिने हेच वचन घेतले, नाही जमले किंवा त्रास असेल
तर उगाच हट्टाने पूर्ण परिक्रमा न करता परत यायची तयारी मनात ठेव. आणि मला म्हणाली, आई तू एवढ्या मोठ्या आजारपणानंतर हे एवढं कठीण आव्हान स्वीकारत आहेत, हेच मला फार आवडले. जरी पूर्ण परिक्रमा जमली नाही, तू प्रयत्न केला हेच अभिमानास्पद वाटेल. जेथे तुला वाटेल की अजून जमणार नाही, तिथे तू आराम कर, मैयाची आराधना कर, माफी माग आणि परत ये. तू अगदी थोड्या दिवसात परत आलीस तरी तू माझ्या दृष्टीने परिक्रमा पूर्ण केलेली असेल. मी या गोष्टीला तयार झाले. म्हटलं जेव्हावर भेटेल इतका मी त्रास घेणार नाही, फार हट्टास करणार नाही, पण मला जाऊ द्या. त्यानंतर मात्र माझ्या नवऱ्याने मला पूर्णपणे साथ दिली. 1 ऑगस्टपासून मी रोज चालायला सुरुवात केली. 2 ते 2.5 तास, 3 तास असं मी रोज चालू लागले. हळूहळू माझं चालणं वाढवत गेले. ऑक्टोबर महिन्यामध्ये सामानाची जुळवाजुळव करून बॅग भरून घेतली आणि ती बॅग घेऊन चालायचा सराव केला. कारण वजन असताना चालणे आणि वजन नसताना चालणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. हळूहळू बॅग घेऊन मी 2 ते 3 तास सलग चालण्याचा सराव केला. चालायचा सराव सुरू केला आणि मला माझी भूक फार वाढली आहे हे जाणवायला लागले. करोनापासून मी रात्रीचे जेवण बंद केले होते. संध्याकाळी 6 नंतर काहीही खात नव्हते. चालायची सुरुवात केली तशी पहाटे उठून बाहेर पडतानाच पहिली जाणवायची ती भूक. तासभर चालले की भुकेचा डोंब उठे. मग मी रात्रीचे जेवण जेवू लागली. दुपारच्या जेवणात न चुकता वेगवेगळ्या खिरी, सुकामेवा घालून खायला लागली. दोन्ही वेळेच्या जेवणात आहारही जवळजवळ दुपटीने मी वाढवला. पण माझे वजन मात्र यत्किंचित वाढले नाही, याउलट कमी झाले असावे. यापूर्वी मी उठून आंघोळ करून यज्ञ वगैरे करून योग वर्गाला जात असे. पण मी चालू लागल्यापासून इतकी घामाघूम व्हायची की विचारता सोय नाही. मी सकाळची आंघोळ आणि यज्ञ बंद केला आणि पहाटे 3लाच जाग येत असे. मी उठून प्रातर्विधी उरकून घरातल्या घरात 4-4:30 वाजेपर्यंत थोडे चाले. थोडे स्वयंपाकघरातील तयारी आवाज न होईल अशी करून 4:30 वाजता बाहेर चालायला जायला लागले. ते 8 वाजता मी घरी येई. गोपीनाथ मुंडे उद्यान दहिसर बोरिवलीमध्ये आहे, तिथे जाई. बाकीची उद्यानं 6 शिवाय उघडत नाही. योग यज्ञ संध्याकाळी करू लागले आणि अजून बॅग घेऊन चालत नव्हते तेव्हा हे म्हणाले, तिथे तुला कोण गरम पाणी देणार, थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल. थंड पाण्याने आंघोळ सुरू केल्यावर जाणवले गरम पाण्याने अंगाचे दुखणे लगेच बंद होई. थंड पाण्याने आंघोळ केले की अंगाचे दुखणे कमी होत नसे. सवयीचा परिणाम. त्या डोक्यावर थंड पाण्याने आंघोळ करणे फक्त अशुभ समय करतात हे मनावर इतका त्या गोष्टीचा पगडा होता ना की मनाची तयारीच नव्हती. पहिल्यांदा जेव्हा थंड पाण्याने डोक्यावर न्हायले तेव्हा विचारता सोयीने मनात काय काय विचार आले. हळूहळू मात्र मुद्दामून रात्रभर बालद्या भरून उघड्यावर ठेवून जास्त थंड झालेले किंवा फ्रीजरमध्ये पाणी बाटली ठेवून ते आंघोळीत घालून थंडगार पाण्याने बर्फ घालून मी आंघोळ करायला सुरुवात केली. आणि थंड पाण्याच्या आंघोळीची म्हणजे परिक्रमेत मला गरम पाणी आंघोळीला मिळणार नाही हे लक्षात ठेवून मी थंड पाण्याच्या आंघोळीची सवय केली. आणि 5-6 नोव्हेंबरला माझे मिस्टर म्हणाले, केस काप, अगदी लहान कर, म्हणजे त्यांच्यासारखे अगदी बॉयकट कर, म्हणजे तुला डोक्यावरून वगैरे आंघोळ केल्यावर केस सुकाल, थंडी सर्दीला वगैरे त्रास नाही होणार. आणि माझ्याही मनात आलं बरोबर आहे त्यांनी सांगितलेलं. आणि म्हणून मी तर खरं सांगू, मी खूप फुलवेडी, माझ्या डोक्यामध्ये खूप फुलं घालायची सवय. पण मग मी केस कापले आणि ते काही लोक त्यावेळेला मला जे केस त्या बाईने कापले त्याला काही लोक इंदिरा कट म्हणायला लागले. इतके छान झाले. आता पुढची गोष्ट पुढचे माझं कथन पुढच्या वेळेला ह्याच्यामध्ये करेन. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे.